रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 आपण रामरक्षा म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आशाताई नमस्कार, सगळ्यांना माझा नमस्कार। जय श्रीराम। अधिक महिन्याचा कार्यक्रम करायचा असं महाराजांकडनं प्रेरणा आली। महाराजांना म्हटलं की मी कोणाला तरी बोलवतो बोलायला। महाराज म्हणाले तूच बोलायचेस। म्हटलं अवघडच आहे। नाही म्हणे रामरक्षेवर चिंतन कर। महाराजांची आज्ञा आहे, जसं जमेल तसं मी करणार आहे। तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या। महाराजांच्या आणि तुमच्या सगळ्या भरोश्यावर इथे बसलेलो आहे, बाकी काही नाही, पात्रता नाही आहे काही। आपण सगळ्यांनी रामरक्षा म्हणूया आणि मग निरूपणाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुपछन्दः सीताशक्ति श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचन्द्रं प्रीत्यर्थे जपे विनियोगः। अत ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता
मुखकमलमिलन् लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूर्णधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतं मजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञा पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजः कौसल्यो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मुखत्रात्वा मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकारमुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामजग्निजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपु एतान् रामबलोपेतां रक्षाया सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणं छद्मचारिणः न दृष्टुमिशक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिपिते पापैर्मुक्तिभुक्तिं च विन्दति जगज्जैत्रेण मन्त्रेण रामनाम्नां विरक्षितं यः कण्ठे धारेस्तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामं कवचं स्मरेत् अव्याहताज्ञा सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षा इमां हरा तथा लिखितवान् प्राता प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलां पदाम् अभिरामश्रीलोकानां रामः श्रीमान् सनप्रभो तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ क्षीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्येतु भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सरसत्तानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनहिन्तारो त्रायेतानो रघुत्तमः आतसज्जधनुषा विशशुषाय वक्षयाय सुगनसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणाय वग्रतस्पति सदैव गच्छतां सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानिचरो बली काकुत्स्थपुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेदयज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः षद्वयान्वितः अश्वमेधान्धिकं पुण्यं सम्प्रान् प्रोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्येन ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तिमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणहरिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम
श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्ज्ञानं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य तौ वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। जय श्रीराम। रामरक्षेवरचं चिंतन आहे। खरं रामरक्षेमध्ये जरी 38 श्लोक असले तरी रामरक्षा ही 5.5 श्लोकांची आहे। त्याची सुरुवात श्री गणेशाय नमः असं म्हणून केलेली आहे। श्री गणेश हे आराध्य दैवत आहे। शिवपार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणेशाची पूजा केलेली होती। त्याला आगरपूजेचा मान आहे गणेशाला। आपली समर्थ माऊली सुद्धा म्हणते ना दासबोधामध्ये, सुरुवातच समर्थ माऊलीने केलेली आहे। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। निर्गुण ओंकार स्वरूप आहे, गणपती आहे। त्याची आराधना त्याची उपासना करून कुठल्याही श्लोकाची सुरुवात स्तोत्राची सुरुवात केलेली आहे। शास्त्रामध्ये तसं सांगितलेलं आहे। ग्रंथाची पण सुरुवात गणेशाच्या उपासनेपासूनच होते। म्हणून श्री गणेशाय नमः असं आहे। एक छोटीशी विनंती करू का? कोणीही मोबाईलवर कृपया काहीही रेकॉर्ड करू नका। हे सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध होणार आहे। तुम्ही कृपया ह्याचा आनंद घ्या, ह्या सगळ्या गोष्टींचा, नाही तर तुमचे हात अवघडून जातील। हे बराच वेळ चालणार आहे। महाराजांची कृपा झाली तर हे बराच वेळ चालेल। त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना ह्याचं रेकॉर्डिंग अवेलेबल होणार आहे। तर श्री गणेशाय नमः असं म्हणून याची सुरुवात झालेली आहे। आपण म्हणतोच ना, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणेशाच्या उपासनेनी सुरुवात आहे। पुढे काय आहे?
अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. स्तोत्र आणि मंत्र अशा दोन्हीही गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत बघा. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. रामरक्षेच्या माध्यमातनं रक्षण करायला सांगितलंय, म्हणून ते रक्षा कवच सुद्धा आहे. हे एक स्तोत्र आहे. आणि मंत्र का आहे बरं? कारण इथे संपूर्ण रामरक्षेमध्ये श्रीरामांच्या नामाचा जयघोष आहे, म्हणून तो नाममंत्र सुद्धा आहे. ह्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये बुधकौशिक ऋषी असा उल्लेख आहे. म्हणजे काय की ह्या स्तोत्राची रचना बुधकौशिक ऋषींनी केलेली आहे, हे ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता बुधकौशिक ऋषी म्हणजे विश्वामित्र ऋषी पूर्वाश्रमीचे. विश्वामित्र ऋषींनी काय केलं? कायाकल्प करून स्वतःची काया बदलवली सगळी. आणि काया बदलल्यानंतर ते कौशिक ऋषी या नावाने ख्यात झाले. बुध म्हणजे हुशार, म्हणून त्यांना पुढे म्हणजे विद्वान, म्हणून त्यांना बुधकौशिक असं म्हणायला सुरुवात झाली. बुधकौशिक ऋषींनी हे रचलंय. पण बुधकौशिक ऋषींना हे सांगितलं कोणी? रामरक्षेमध्येच 15व्या श्लोकामध्ये ह्याचा उल्लेख आहे की आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा इमाम हरहा तथा लिखितवान प्राता प्रबुद्धो बुधकौशिकः, असं 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हरहा, हरहा म्हणजे काय? हर म्हणजे शंकर, शिवाने सांगितलेलं आहे. बघा, आपण हरिहर भेद मानतो. आम्ही शैव आहोत, आम्ही नाही एकादशी करत. किंवा आम्ही वैष्णव आहोत, आम्ही महाशिवरात्रीचा उपास आमच्याकडे नसतो. किती आपण ह्याने सांगतो, पण ह्या देवता स्वतःच एकमेकांच्या मध्ये पूर्णपणे काय म्हणायचं तर त्याला विलीन झालेले आहेत. खरं तर देवतांमध्ये भेदच नाही, हरिहरामध्ये भेदच नाही आहे. महाराज म्हणायचे ना की मला शंकराचा भक्त फार आवडतो. का आवडतो? का आवडतो महाराजांना शंकराचा भक्त? कारण शंकरांच्या कंठामध्ये रामनाम आहे. रामरक्षेमध्येच त्याचा उल्लेख आहे. यक कंठे धारयेस तस्य. शंकरांनी ते कंठात धारण केलेले आहे रामनाम, म्हणून महाराजांना शंकराचा भक्त आवडतो. महाराजांची कुठलीही मंदिरं बघितली तर शेजारी शिवाची स्थापना केलेली असते, कधी भेद नाही आहे. तर शंकराने हे आदिष्ट केलेलं आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा इमाम हरहा. आदिष्ट म्हणजे संथा दिलेली आहे, उपदेश केलेला आहे. स्वयमेव शंकराने. शंकर आणि पार्वती ह्यांचा हा संवाद आहे. खरं तर रविदादांच्या कथेमध्ये आपण दरवेळेला हे ऐकतो की जे 4 घाट आहेत त्याच्या एका घाटावर आजही स्वयमेव शिव शंभो पार्वतीला रामकथा सांगत असतात. रामाचं चरित्र स्वयं शंकराने पार्वतीला सांगितलंय. ह्याचा उल्लेख विष्णू सहस्त्रनामात आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये पार्वती विचारते, केनो पायेन लघुना विष्णोर नाम सहस्त्रकम. केनो पायेन लघुनाम विष्णोर नाम सहस्त्रकम पठ्यते पंडितेर नित्यम श्रोतुमिच्छामि अहम प्रभो. हे प्रभो, विष्णूची जी 1000 नावं आहेत, असा कुठला छोटासा उपाय आहे, असं कुठलं रामनाम आहे की जे सगळे पंडित लोक म्हणत असतात, ते नाम तुम्ही मला द्या. म्हणजे विष्णूची 1000 नावं म्हटल्याचा ते फळ मिळेल सगळं. मग ईश्वर वाच पुढे आहे बघा विष्णू सहस्त्रनामामध्ये, क राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. स्वयमेव शंकराने हे पार्वतीला सांगितलेलं आहे की एका रामनामामध्येच
विष्णूच्या 1000 नावांचं पुण्य, ओज, तेज सगळं साठवलेलं आहे. आता हे राम नाम शंकराला कसं काय प्राप्त झालं, ह्याची पण एक कथा, आख्यायिका सांगितली जाते. रामरक्षेमध्येच ह्याचं पहिल्या श्लोकामध्ये ह्याचं सगळं वर्णन आहे. काय वर्णन आहे? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पूसाम महापातक नाशनम. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. वाल्मिकी ऋषींनी जेव्हा रामाचं चरित्र लिहिलं तेव्हा ते शतकोटी प्रविस्तरम झालं. 100 कोटी श्लोक रचना झालेली आहे. आता इतकं सुंदर लिहिलंय म्हटल्यानंतर सगळ्यांनाच ते हवं असतं. देव, दानव आणि मानव सगळेजण एकमेकांमध्ये भांडायला लागले, हे आम्हाला हवं आहे. मग त्यांच्यामध्ये असं ठरलं की आपण असं करू, आपण ते वाटून घेऊया. आता वाटून कोण देणार? निस्पृह व्यक्ती पाहिजे ना, ज्याच्या मनामध्ये काही नाही, निस्पृह असा कोणीतरी पाहिजे. मग त्यांचं आपापसात असं ठरलं की आपण असं करूया, जे शिवशंभो आहेत ते तर अंगाला भस्म फासून बसलेले आहेत, विरागी आहेत. वैराग्ययोगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी, असं वर्णन आहे की नाही. त्यांच्याकडे जाऊया आपण. बर, सगळेजण गेले, देव, दानव आणि मानव. शिवशंभो म्हणाले, अरे तुम्ही आज सगळे माझ्याकडे आलात? हो, आम्हाला हे 100 कोटी श्लोकांमध्ये जे विस्तारित झालेलं आहे रामचरित्र, ते आम्हाला वाटून द्या. शिवशंभो म्हणाले, ठीक आहे, पण जे काही शेष उरेल ते मी माझ्याकडे ठेवीन बरं का. त्यांना माहिती होतं काय शेष उरणार आहे ते. त्याच्यामुळे 33 कोटी, 33 लाख, 33,333 असं तिघांना वाटून दिलं. एक श्लोक शिल्लक राहिला. आता ही जी रचना आहे ही अनुष्टुप छंदामध्ये केलेली आहे, त्याच्यात 32 अक्षरं असतात. मग आता पुन्हा 32 वाटायची म्हणजे 10 30. ती 32तली 30 वाटली, राहिली 2, रा आणि म. असं ते मिळवलेलं रामनाम आहे शंकराने, ते दिलंय पार्वतीला. आता आपलं 15व्या श्लोकाकडे येऊया. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा इमाम हरहा तथा लिखितवाना प्राता प्रबुद्धो बुधकौशिका. म्हणजे काय? रा आणि म रामनाम मिळालं शिवशंकरांना. काय केलं त्यांनी? हिमालयामध्ये तपश्चर्या सुरू केली, ध्यानाला गेले. तर शंभो महादेवांचं ध्यान सुरू झालं म्हणजे ते काय लगेच संपणार आहे? युगानुयुग चालतं ते ध्यान. सगळे ऋषीमुनी संतजन वाट बघत बसले होते, तर कधी शंकराचं ध्यान उतरते आणि आपल्याला ते रा आणि म पण मिळते. पण युगानुयुग ध्यान चाललेलं आहे, फक्त बुध कौशिक ऋषी मात्र थांबून राहिले, बाकी सगळे निघून गेले. आता डोळ्यासमोर आणा की शिवशंभो हे ध्यानामध्ये आहेत, बुध कौशिक ऋषीमध्ये ते सुद्धा ध्यानामध्ये आहेत, आणि जागृतीनंतर स्वप्नावस्था येते बघा. स्वप्नावस्थेमध्ये गेलेले आहेत बुध कौशिक ऋषी, जागृती अवस्थेनंतरची अवस्था. आता त्यांची वेळ आली त्यांना ते राम हे नाम मिळण्याची. शिवानी काय केलं? स्वप्नसृष्टीमध्ये प्रवेश केला. आपण म्हणतो ना, आपल्याला पण स्वप्न पडतं बघा एखाद्या वेळेला, अचानक काहीतरी दिव्य दर्शन होतं स्वप्नामध्ये, अचानक आपल्याला दिसतं, आपण खडबडून जागे होतो. अरे मला काय दिसलं? पंढरपूरचा विठोबा दिसला मला स्वप्नामध्ये. शिवाने काय केलं? स्वप्नसृष्टीमध्ये प्रवेश केला बुध कौशिक ऋषींच्या, आणि सगळी रामरक्षा त्यांना सांगितली.
बुधकौशिक ऋषी जागृत झाले. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा इमाम हरहा तथा लिखितवान प्राता प्रबुद्धो बुधकौशिकः. प्रबुद्धो असा शब्द वापरलाय. प्रबुद्ध या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे हुशार, बुद्धिमान, आणि दुसरा जो अर्थ आहे प्रबुद्धचा तो म्हणजे जागृत. बुधकौशिक ऋषी जेव्हा प्रातःकाळी जागृत अवस्थेमध्ये आले तेव्हा त्यांना हे लक्षात आलं, अरे आपल्याला शिवाने अख्खं रामाचं सगळं चरित्र, रामरक्षा स्तोत्र मंत्र हे सगळं सांगितलंय. मग काय झालं, लिखितवान, ते लिहिते झाले. आणि स्वप्नातनं जागृत अवस्थेत आल्यानंतर त्यांनी ते सगळं लिहून काढलं. ही त्याच्या मागची हे आहे की शंकराकडनं आलेलं आहे. पार्वतीला पहिल्यांदा सांगितलं, मग नंतर स्वप्नसृष्टीमध्ये बुधकौशिक ऋषींना सांगितलं, आणि बुधकौशिक ऋषींनी मग ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे. मग ते सर्व ऋषीमुनींना प्राप्त झालं. पुढे काय आहे, श्री सीता रामचंद्रो देवता. कुठल्याही देवतेची शक्ती त्याच्याबरोबर असते, म्हणून सीता शक्ती असा उल्लेख आहे बघा. शिवाबरोबर ही सदैव शक्ती असते, रामाबरोबर त्याची शक्ती म्हणजे सीतामाई आहेत, म्हणून सीता शक्ती. श्रीमद हनुमान कीलकम. हनुमानाचं ध्यान आहे बघा इथे. का हनुमानाचं ध्यान आहे? त्याच्या हृदयामध्येच प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि सीतामाई. म्हणून रामाची प्राप्ती करायची असेल तर हनुमानाच्या इकडनं मार्ग आहे. हनुमानाची भक्ती केली की डायरेक्ट रामाची प्राप्ती आहे. म्हणून इथे जो सुरुवातीचा भाग आहे त्याच्यामध्ये काय, श्रीमत हनुमान कीलकम. श्रीरामचंद्रम प्रीत्यर्थे जपे विनियोग. विनियोग म्हणजे ह्याचा विनियोग कशासाठी करायचा आहे, कुठल्याही स्तोत्रमंत्राचा. महाराज म्हणतात ना की भगवंताची उपासना ही तुम्ही भगवंतासाठीच करा. आपण काहीतरी मागणं मागायला जातो देवाकडे, काहीतरी उपासना, ती गोष्ट पूर्ण व्हावी म्हणून करतो. प्रभू श्रीराम हे दाता आहेत, ते देणारच ना तुम्हाला. पण महाराज म्हणतात तुम्ही क्षुल्लक काहीतरी मागलं तर तेच पदरात पडेल. म्हणून इथे बघा त्याचा काय सांगितलंय, श्रीरामचंद्रम प्रीत्यर्थे जपे विनियोग. ही जी रामरक्षा म्हणायची आहे किंवा ह्याचं जे पठण करायचं आहे ते श्रीरामचंद्रांच्या प्रीत्यर्थच करायचं आहे, काही हवं आहे म्हणून करायचं नाहीये. आता हे श्रीरामचंद्र कोण आहेत? कोण आहेत हे श्रीरामचंद्र? आपल्या हृदयामध्ये जो आत्माराम आहे ना, ते म्हणजे श्रीरामचंद्र आहेत. म्हणजे काय की आपण सगळेजण साधक आहोत. एखाद्या साधकाला त्याच्यामधला आत्माराम जागृत करण्याचं हे स्तोत्र आहे. साधकाने षटचक्र भेदन करून त्याच्यामधली कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचं हे शास्त्र आहे, रामरक्षा आहे, असा त्याचा अर्थ आहे. पहिला जो श्लोक आहे तो ध्यानाचा आहे. काय ध्यानाचा श्लोक आहे? अतध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिदं लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम इति ध्यानम. 10 तऱ्हेचं ध्यान आहे ह्याच्यामध्ये. 10 प्रकारची वर्णन आहेत प्रभूंची. आपण एक एक बघूया त्यात. सगळ्यात पहिलं काय? ध्यायेत आजानुबाहुं. प्रभू कसे आहेत? आजानुबाहू आहेत. आ म्हणजे पर्यंत, जानू म्हणजे गुडघा, बाहू म्हणजे आपले हात, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोचलेले आहेत असे आजानुबाहू आहेत.
पुढे काय आहे? धृत शर धनुषम. धृत म्हणजे धारण केलेले, शर धनुषम धनुष्य बाण ज्यांनी धारण केलेला आहे. पुढे काय आहे? बद्ध पद्मासनस्थम. बद्ध पद्मासनामध्ये आहेत. तर बद्ध पद्मासन म्हणजे काय? आपण आता पद्मासन आपल्याला माहिती आहे. बद्ध पद्मासन म्हणजे काय? उजवा हात पाठीमागनं घ्यायचा, तो उजव्या पायाच्या अंगठ्याला धरायचा, मग डावा हात पाठीमागनं घ्यायचा, डाव्या पायाच्या अंगठ्याने तो धरायचा. याला बद्ध पद्मासन म्हणतात. आता प्रभू बघा कसे बसलेत बद्ध पद्मासनात. आपल्याला पद्मासन घालणं अवघड आहे, प्रभू बद्ध पद्मासनामध्ये आहेत. बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, पीतांबर परिधान केलेलं आहे. पीतम वासो वसानम नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. नवकमलदल स्पर्धिनेत्रम हे पुढचं विशेषण आहे. नवकमल म्हणजे काय? नुकतंच उमललेलं कमळ असतं बघा, त्याच्या पाकळ्या अशा अगदी हळूहळू उमलत असतात. उपमा किती छान दिली आहे बघा, म्हणजे शंकरांनीच ते सांगितलेलं आहे, आपण काय त्याच्यावर बोलतो. डोळे कसे आहेत रामचंद्रांचे? उमललेल्या पाकळीप्रमाणे आहेत बघा, किती सुंदर वर्णन आहे. नवकमलदल स्पर्धिनेत्रम. पुढचं विशेषण काय? प्रसन्नम. प्रसन्न आहेत रामचंद्र, हे प्रसन्न आहेत. महाराज म्हणतात ना, भगवंताच्या हास्यमुखाचं ध्यान करा, तसं गंभीर नको, हास्यमुखाचं ध्यान करा. त्याच्याकडे बघून आपल्याला असं प्रसन्न वाटलं पाहिजे. तेच विशेषण इथे वापरलंय, प्रसन्नम. मुखकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. वामांकारूढ सीता मुखकमल मिलन लोचनम. म्हणजे काय? वाम म्हणजे डावी मांडी, वामांकारूढ अंक म्हणजे मांडी, वामांकारूढ सीता. जी प्रभू रामचंद्रांच्या डाव्या मांडीवर आरूढ झालेली त्यांची शक्ती सीतामाई, तिच्याकडे ते अनिमिष नेत्रांनी पाहतायत. मुखकमल मिलन असं आधी आपण वर्णन विशेषण पाहिलेलं आहे. आणि सीतामाई मांडीवर बसल्या डाव्या मांडीवर. पुढचं जे विशेषण आहे नीरदाभम. नीरद म्हणजे काय? मेघ असतात ना पाण्याने भरलेले, त्याला नीरद म्हणतात. आभा म्हणजे ज्याचा रंग, ज्याची कांती ही अशी निळसर आहे, हे पुढचं वर्णन आहे. पुढे काय? नानालंकारदीप्तम. प्रभूंनी उत्तमोत्तम अलंकार धारण केलेले. नानालंकारदीप्तम. दधत मुरुजटा. दधत म्हणजे काय? धारण केलेले. उरुजटा. उरुजटा म्हणजे जटेचा भार आहे त्यांच्या मस्तकावर. इति ध्यानम. अशा 10 विशेषणांनी प्रभूंचं वर्णन केलेलं आहे. किती सुंदर वर्णन केलं. आता आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया एक एक वर्णन. बद्ध पद्मासनस्थम असं म्हटलेलं आहे. आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला बद्ध पद्मासन म्हणजे काय. आता प्रभूंचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय अंगठे बांधलेले आहेत. मग धृतशर धनुषम कसं काय? धृतशर धनुषम कसं काय? मग हातामध्ये धनुष्यबाण धरायला हात मोकळे कुठेत? धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम. काय वर्णन केलंय बघा शिवानी. आता ही ध्यान मूर्ती आहे. ध्यानामध्ये प्रभूंचे डोळे हे मिटलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, आपण ध्यान करत असताना डोळे उघडे ठेवून ध्यान करू शकतो का? नैसर्गिकरित्या डोळे मिटतात. आता जर डोळे मिटलेले आहेत तर उपमा काय दिली आहे? नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. म्हणजे ज्यांचे डोळे हे उमललेल्या पाकळीप्रमाणे. आता एकीकडे तर ध्यान चालू आहे, एकीकडे डोळे उमललेलेत. काय शिवाचं वर्णन आहे, ह्याचा अर्थ आपण बघणार आहोत. फक्त सांगतोय तुम्हाला की एका विशेषणाच्या पुढे एक विशेषण आहे, पण दोन्हीही परस्पर विरुद्ध विशेषणं वापरलेली. वामांकारूढ सीता
मुखकमल मिलन लोचनम. आता पुन्हा डोळ्यासमोर आणा, बद्ध पद्मासनात रामराया आहेत. आता तिथे सीतामाईंना मांडीवर दाखवलंय. डाव्या मांडीवर सीतामाई बसलेली आणि तिच्याकडे पाहत आहेत. आता यौगिक क्रिया चालू असताना पत्नी मांडीवर आहे असं वर्णन आहे बघा. आपण बघूया याचा सगळ्याचा अर्थ बघूया. पुढे काय, नानालंकार दीप्तम, अनेक अलंकार धारण केलेत. एखाद्या राजा, ते काय राजाच होते पण राजासारखे अलंकार धारण केलेले आहेत. नानालंकार दीप्तम. पण पुढचं काय आहे, दधत मुरु जटा मंडनम, म्हणजे डोक्यावर तर जटाभार. म्हणजे जटा असलेला योगी गळ्यामध्ये वेगवेगळे अलंकार घालून योग करायला बसेल का? बद्ध पद्मासनामध्ये आहेत, ध्यान चालू आहे रामांचं, रामरायांचं, डोळे मिटलेले आहेत, तर ते गळ्यामध्ये वेगवेगळे अलंकार घालून बसलेत असं वर्णन आहे. म्हणजे शंकराने केलेलं आहे ते. याचा आपण अर्थ बघूया. आता कुठल्याही आपलं वेदशास्त्र किंवा आपली सगळी पुराणं हे ते आपण आता म्हणतो काय राहिलंय त्याच्यामध्ये, रोजच्या जगण्याची लढाई एवढी चालली आहे, कोणाला एवढा वेळ आहे हे सगळं बघत बसायला. पण तसं नाही आहे. जे दिसतं त्याच्या मागे गूढ अर्थ असतो. तो गूढ अर्थ आपल्याला श्री कृपेने, महाराजांच्या कृपेने आज उलगडायचा. म्हणून आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. बद्ध पद्मासनस्थम धृत शरधनुषम, या दोन गोष्टींचा पण अर्थ बघूया. धृत शरधनुषम. धृत म्हणजे अविचल, स्थिर. शर हे एक गवताचं नाव आहे, तृणाचं नाव आहे ते. धनुषम हा धनुष ह्या संस्कृत ह्याच्यापासून उद्भवलेला शब्द आहे. त्याचा अर्थ 4 हात लांबीचा परीघ असा आहे. आता डोळ्यासमोर आणा की मगाशी बद्ध पद्मासनामध्ये प्रभू रामराय बसलेले आहेत. तर दोन्ही अंगठे जेव्हा आपण हाताचा पूर्ण भाग हे करतो तेव्हा तो 4 हात लांबीचा परीघ तयार होतो. आणि त्यांचं आसन हे धृत शर नावाच्या गवतापासनं बनवलेलं आहे आणि त्याच्यावर ते अविचल स्थिर आहेत. हा त्याचा गूढार्थ आहे. धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम. पुढे पीतम वासो वसानम नवकमलदल स्पर्धी नेत्रम. नवकमलदल स्पर्धी नेत्रम. आपण सरळ अर्थ बघितला की कमळाच्या पाकळ्या उगवल्या आहेत तसे त्यांचे नेत्र आहेत. याचा गूढ अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये जी 6 चक्र आहेत, सहस्त्रार चक्र असेल, आज्ञाचक्र असेल, विशुद्धी चक्र असेल, अनाहत चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे आणि मूलाधार चक्र आहे. या 6 चक्रांमध्ये ज्या देवता बसलेल्या असतात ना, त्या कमळावर आरूढ असतात आणि त्या कमळाच्या पाकळ्या उमलल्या आहेत. म्हणजे काय की त्या योगी अवस्थेमध्ये ही 6 चक्र जागृत झालेली आहेत. हा त्याचा गूढ अर्थ आहे. त्या योग्याची 6 चक्र भेदन होऊन जागृत ते कमळं सगळी उगवली आहेत. देवता ह्या प्रफुल्लित झाल्या आहेत. आणि जेव्हा 6 चक्र जागृतीतून देवता प्रफुल्लित होतात तेव्हा त्या योग्याचा चेहरा कसा दिसतो? प्रसन्नम. म्हणून ते पुढे प्रसन्नम आहे. वामांकारूढ सीता. वामांकारूढ सीता. वाम म्हणजे एक अर्थ, सरळ अर्थ आपण बघितला, डाव. वाम ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे शिवशंभो. आणि अंक म्हणजे त्यांची शक्ती, शिवाची शक्ती. म्हणजे काय, मगाशी आपण बघितलं की शिवाबरोबर शक्ती असते तशी रामाबरोबर त्यांची शक्ती आहे सीतामाई. रा म ह्याच्यामध्ये रम बीज आहे.
रम बीज म्हणजे अग्नितत्व आहे. सीता शक्ती, सीता ही प्रत्यक्ष चित शक्ती आहे. चित शक्ती प्रभूंची शक्ती आहे. तीच ती वामांकारूढ सीता आहे. मुखकमल मिलन लोचनम, आणि मग त्यांचं नीरदाभम असं सगळं अंगाची कांती, हे पुढे सगळं वर्णन आहे. असा त्याचा गूढ अर्थ आहे. हा ध्यानाचा पहिला श्लोक आहे. त्याची सुरुवात कशी आहे? ध्याये दाजानुबाहू. ध्यायेत म्हणजे ध्यान करा. म्हणजे काय? ध्यान करायला सुरुवात करा. म्हणजे ही जी रामरक्षा आहे, हा जो उपदेश आहे ना, हा एका साधकाला केलाय जणू बुधकौशिक ऋषींनी, म्हणजे शंकरांनी. साधकाला काय उपदेश केलाय? की तू ध्यानाला बस, डोळे मिटून घे, कंठी रामनाम धारण कर. महाराज म्हणतात ना, राम नाम तुम्ही धारण केलं म्हणजे काय? त्याच्यात सर्व काही समाविष्ट आहे, वेगळं काही करायला नकोय. त्याच्यामुळे एखादा योगी जेव्हा बसतो ध्यानाला, तेव्हा त्याचे डोळे मिटलेले असतात आणि तो ध्यानावस्थेमध्ये असतो. हे पहिल्या श्लोकाचं आहे, ध्यायेत. आता पुढचे जे श्लोक आहेत ते ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम सासीतूर्ण धरुर्बाणम पाणिम नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रातुम माविर्भूतम मजम विभुम. ह्याची सुरुवात बघा कशी आहे. ध्यात्वा अशी केलेली आहे, म्हणजे आता ध्यान करून. कोणाचं ध्यान करून? तर प्रभूंचं, श्रीरामचंद्रांचं. ते दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे. राजीवलोचनम, राजीवलोचन आहेत, कमळाप्रमाणे त्यांचे डोळेत. राजीवलोचनम जानकी लक्ष्मणम पेतम. रामराया हे सदैव सीतामाई आणि लक्ष्मणजी यांच्या बरोबर आहेत. जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम. जो मुकुट धारण केलाय ना डोक्यावर, तो जटांचा आहे. काय सुंदर वर्णन आहे बघा. म्हणजे रामराया हे योगी आहेत, योगी. म्हणजे योगी असलेल्या शिवशंभोंनी योगी रामचंद्रांचं केलेलं हे वर्णन आहे. जटा मुकुटमंडितम सासी तूर्ण धरुर्बाणम स असी. असी म्हणजे तलवार. इथे तलवारीचा पण उल्लेख रामरक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. वास्तविक पाहता आपल्याला असं राम आणि लक्ष्मण म्हणजे हातात धनुष्यबाण आहे, पण इथे ह्या श्लोकामध्ये तलवारीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की तलवार सुद्धा धारण केली. सासी तूर्ण धनुर्बाणम पाणिम नक्तं चरांतकम. नक्तम म्हणजे रात्र, निशा. चरांतकम, चर म्हणजे आकाशामध्ये उडणारे किंवा राक्षस योनीतले जीव. अंतकम म्हणजे ह्यांचा अंत करणारे असे प्रभू श्रीराम. पाणिम नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रातुम. स्वलीलया, स्वलीलया स्वतःच्या लीलेने, सहजतेने, स्वलीलया जगाचा उद्धार करणारे, जगाचं रक्षण करणारे असे हे प्रभू श्रीराम आहेत. किती सुंदर वर्णन आहे. बुधकौशिक ऋषी प्रभू श्रीराम यांचं सगळं हे लिहून काढलंय. आदिष्टवान यथा स्वप्ने, जशी जागृत अवस्था आली तसं सगळं लिहून काढलंय बघा. पुढे माविर्भूतम मजम विभुम. आविर्भूतम म्हणजे अवतार, आविर्भूत झालेले आहेत, अवतार धारण केलेला आहे. विभुम म्हणजे विभूती. इतकी विशेषणं वापरली आहेत बघा. अशी रामचंद्र ही विभूती आहे, श्री विष्णूचा अवतार आहेत. सासी तूर्ण धरुर्बाणम आहेत, जटा मुकुटमंडितम आहेत, जानकी लक्ष्मणोपेतम आहेत. काय सुंदर वर्णन आहे रामाचं. म्हणून महाराज म्हणायचे ना
की गोंधळाला आल्यासारखं माझ्या रामाकडे एकदा तुम्ही डोळे बघून पहा. तो तुमचं कल्याण करायला उभा आहे. आपली दृष्टी तशी बनली पाहिजे. पुढे काय 4थ्या श्लोकामध्ये, या 4थ्या श्लोकाचं पहिलं चरण, रामरक्षा पठेत प्राज्ञा पापग्निम सर्व कामदाम. जो ज्ञानी पुरुष रामरक्षेचं पठण करेल त्याच्या पापांचा नाश होईल. पापग्निम सर्व कामदाम, कामदा म्हणजे इच्छा, ज्या काही त्याच्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील. म्हणजे फलश्रुतीसारखा थोडासा भाग आहे हा. इथे ध्यान आणि रामाचं सगळं गुणवर्णन हा भाग इथे थांबतो आणि ह्याच्यानंतर 5.5 श्लोकांची रामरक्षा सुरू होते. म्हणजे 4थ्या श्लोकामधलं दुसरं चरण थोडक्यात ते 9व्या चरणाच्या म्हणजे 9व्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणापर्यंत. 4थ्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय म्हटलेलं आहे? शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजः. आपण एक एक अर्थ बघूया. शिरो मे राघव पातू, एक सांगायचं इथे की रामरक्षेच्या प्रत्येक चरणातल्या प्रत्येक श्लोकामधल्या प्रत्येक भागामध्ये एक सरळ अर्थ आहे, एक गूढार्थ आहे, एक यौगिक क्रियेचा अर्थ आहे आणि अख्खं रामायण त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत. अख्खं रामायण आहे बघा रामरक्षेमध्ये. पहिलं काय? शिरोमे राघव पातू. आपण पहिला सरळ अर्थ बघूया. शिर म्हणजे मस्तक. शिरो मे राघव पातू. पातू म्हणजे रक्षण करा. रामाला राघव असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे राघवा, हे रामचंद्रा, माझ्या मस्तकाचं तू रक्षण कर. हा सरळ अर्थ आहे. बुधकौशिक ऋषींनी किंवा आपण म्हणूया प्रत्यक्ष शिवशंकरांनी या 5.5 श्लोकांमध्ये रामाला जी विशेषणं वापरलेली आहेत ना, ती अत्यंत काय म्हणजे बुद्धी आणि प्रज्ञा मेधा ह्याच्या पलीकडे सगळं. ज्याला अपौरुषेय वेद म्हणतो ना आपण, तशी रामरक्षा अपौरुषेय. एक संज्ञा वापरली आहे रामासाठी. पहिली काय संज्ञा आहे? राघव. राघव वास्तविक पाहता हे जी सगळे राजे जन्माला आलेले आहेत हे सूर्यवंशी आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या सूर्यवंशामध्ये आता बघा रामायणाचा भाग सुरू झाला. सूर्यवंशामध्ये रघुराजा नावाचा एक अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला. अशी आख्यायिका सांगतात की त्याने 99 अश्वमेध यज्ञ केलेले होते, इतका तो पराक्रमी होता. आणि त्याच्या सन्मानार्थ पुढे सूर्यवंशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक राजांना रघुराजाच्या नावावरनं राघव असं म्हणायला लागले. आणि त्या वंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे म्हणून ते राघव आहेत. म्हणजे काय? रामायण सुरू व्हायच्या आधी, म्हणजे रामाचा जन्म व्हायच्या आधी बुधकौशिक ऋषींनी पहिला वंशाचा भाग सांगितलाय बघा, की शिरोमे राघव पातू. वंशाचा भाग सांगितलाय. रामचंद्र कुठल्या वंशामध्ये जन्माला आले? सूर्यवंशात, म्हणजे रघुराजाच्या वंशात, म्हणून ते राघव आहेत. शिरोमे, शिर म्हणजे मस्तक. आपण त्याचा गूढार्थ बघूया आता, यौगिक अर्थ बघूया. मस्तकामध्ये सहस्त्रार चक्र असतं. जेव्हा योगी त्याच्या साधनेमध्ये
पूर्णपणे ध्यानमग्न होतो त्यावेळेला एक एक चक्र भेदलं जातं. आता साधारणपणे मूलाधार चक्रापासून सुरुवात करतात बघा, आणि मग सगळ्यात शेवटी सहस्रार चक्राचा उल्लेख असतो. रामरक्षेमध्ये पहिला सहस्रार चक्राचा उल्लेख आहे आणि मग ते मूलाधार चक्रापर्यंत येतं. सहस्रार चक्राची जागृती शिरोमे राघव पातू ह्या नामजपानी होते. हा एक एक नामजप आहे. शिरोमे राघव पातू. पुढे काय म्हटलंय? भालम दशरथात्मजहा. आता बघा, रामायण एकीकडे आपण बघतोय, एकीकडे सरळ अर्थ बघणार, एकीकडे योगाचा गूढ अर्थ पण बघणार. भालम दशरथात्मजहा. आता पहिल्यांदा काय शब्द वापरला? राघव. आता काय शब्द वापरलाय? दशरथात्मज. आत्मज म्हणजे मुलगा. आता वडिलांची ओळख करून दिली बघा बुधकौशिक ऋषींनी किंवा प्रत्यक्ष शंकरांनी पार्वतीला रामचंद्रांच्या वडिलांची ओळख करून दिली. अजून रामाचा जन्म व्हायचा आहे. भालम दशरथात्मजहा. दशरथाचा आत्मज. सरळ अर्थ बघूया. दशरथाचा आत्मज असे माझे प्रभू श्रीरामचंद्र माझ्या भाळाचे रक्षण करो. भाळ म्हणजे काय? कपाळ. आता आपण मस्तकावरनं कपाळाच्या इथे आलो. भाळाचे रक्षण करो. आता भाळ आणि दशरथात्मज का बरं असं संज्ञा वापरली? आता आपण परत रामायणाचा भाग बघूया. असं सांगतात, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की सूर्यवंशामध्ये, रघुराजाच्या वंशामध्ये अत्यंत पराक्रमी राजे होऊन गेलेले आहेत. म्हणजे असं असायचं की दैत्य स्वारी करायचे. स्वारी कशावर करायचे? त्यांना स्वर्गाची प्राप्ती हवी म्हणून. स्वर्गावर स्वारी केली, मग काय व्हायचं? इंद्र काय करणार बिचारा? तर घाबरणार. तो काय करायचा? पृथ्वीवर रघुराजाच्या वंशातल्या राजांना स्वर्गामध्ये बोलवायचा. चला या सगळेजण, दैत्यांची स्वारी झालेली आहे. मग रघुराजाच्या वंशातले सगळे पराक्रमी, महापराक्रमी, अतिपराक्रमी राजे हे स्वर्गामध्ये जायचे इंद्राला मदत करायला. आपल्याला ती दशरथ राजाची गोष्ट माहिती आहे ना? कैकई जेव्हा वर मागते, चाक जे रथाचं अडकतं, ती घटना स्वर्गामध्ये घडलेली आहे. म्हणजे इंद्राने त्यावेळेला दशरथ राजाला बोलवलेलं असतं की राजे, तुम्ही जरा स्वर्गामध्ये या आणि मला मदत करा. आणि तेव्हा दशरथ राजा कैकईला घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून जेव्हा पायसाचं दान करायची वेळ येते आणि आधी त्या यज्ञपुरुषाने सांगितलेलं असतं कौसल्या, सुमित्रा, कैकई तिघींनाही की पायस तुम्ही लगेच भक्षण करा. त्याच्यामध्ये जरा जरी तुम्ही वेळ घालवला तर तुमच्यावर काहीतरी अरिष्ट येईल. तर कैकईला काय एवढा गर्व झालेला असतो? ती वसिष्ठ कुलगुरूंना म्हणते की मी देहामध्ये असताना स्वर्ग पाहिलेला आहे, कारण मी माझ्या पतींबरोबर स्वर्गात गेलेली आहे आणि मी त्यांना मदत केलेली आहे. असं ते दशरथाचं सगळं वर्णन आहे शास्त्रामध्ये, रामायणामध्ये. दशरथात्मज. आता काय झालं? हा एवढा महापराक्रमी राजा होता दशरथ राजा, पण त्याच्या भाळावर जे लिहिलेलं होतं ना नियतीने, ते किती कठीण होतं बघा. एक तर त्याला संतान नव्हतं. जेव्हा तो शिकारीसाठी गेला तेव्हा श्रावणबाळाचा वध त्याच्या हातनं झाला. मग त्याला श्रावणबाळाच्या आईवडिलांचा शाप मिळाला. त्याने येऊन वसिष्ठ कुलगुरूंना सांगितलं, हो मला आता शाप प्राप्त झालेला आहे. ते म्हणाले, वरदान समज. पुत्रवियोगाने मृत्यू येईल असं सांगितलंय ना, म्हणजे पुत्र होणार, वरदान समज. बघा, वाईटातनं चांगलं कसं आपल्याला बघता आलं पाहिजे. वरदान समज. पुढे कैकईनी 2 वर मागितले. माझ्या मुलाला राज्याभिषेक व्हायला पाहिजे, ते रामाला पाठवून द्या वनवासामध्ये. पित्याची आज्ञा पाळलेली आहे रामाने.
आज वडिलांनी आपल्याला काही सांगितलं की आपण म्हणतो बाबा हे काय होणार नाही, म्हणतो की नाही आपण, सहज बोलतो बाबा हे काय होणार नाही, मला काही सांगू नका. पण रामाने नाही तसं केलं. पित्याची आज्ञा पाळली. ठीक आहे म्हणाला, जातो मी वनवासात जातो. त्याला माहिती होतं ना पुढे आपल्याला रावणाला संहार करायचा आहे. हे सगळं ठरलेल्या गोष्टी आहेत. अवतारच प्रभूंनी ठरवून धारण केलेला आहे. भावार्थ रामायणामध्ये याचा सगळा उल्लेख आहे. मी अवतरेन रघुनाथ. जेव्हा सगळे देव म्हणजे रावणाने सगळ्या देवांना बंदी घातलेलं असतं, सगळे देव येतात विष्णूंकडे, तुमची सुटका करा आता ह्याच्यातनं. तेव्हा सांगितलंय मी अवतरेन रघुनाथ. आणि सीतामाई म्हणजे लक्ष्मी ह्या प्रत्यक्ष सीतामाई म्हणून जन्माला येतील जनक राजाच्या इथे. आणि रघुनाथ, तिथे रघु हा जो उल्लेख आहे ना, तो रघुवंशाचा उल्लेख आहे की मी रघुवंशामध्ये जन्म घेईन. त्याच्यामुळे दशरथाच्या भाळावर जे लिहिलेलं होतं ते भोगलं कोणी? रामाने भोगलं. प्रभू राम असं म्हणाले का, मी नाही हे काही वनात वगैरे जाणार नाही, मी काही हे राज्य ह्याचा काही त्याग करणार नाही. भोगलं. इथे महाराज आठवतात बघा. महाराज म्हणतात ना, प्रारब्ध भोग हा भोगून संपवा, टाळू नका. रामाचा आदर्श ठेवायचा ना आपल्याला डोळ्यासमोर, टाळायचं नाही काही. ठीक आहे, आला ना नशिबाने. महाराज म्हणतात ना, ज्याचं कारण सापडत नाही त्याला प्रारब्ध असं म्हणतात. त्याची जास्त हे करत बसू नका. ठीक आहे, प्रारब्धाने एखादा भोग वाट्याला आलाय ना, भोगून संपवा. महाराज म्हणतात की बँकेचं कर्ज जसं आपण घेतो ते फेडताना जसा आपल्याला आनंद होतो ना, तसा भोगत असताना आनंद व्हायला पाहिजे. आपण बरोबर उलटं करतो. मला भोगच नको असं देवाकडे म्हणतो. देवा हे संकट आलंय, तू मला ह्यातनं बाहेर काढ. ठीक आहे, देव काढेल बाहेर. पण असं म्हणायला पाहिजे की ह्या संकटाला 2 हात करण्याची शक्ती मला दे. ठीक आहे, एखादी गोष्ट सहन करायची वेळ आली ना आपल्यावर, दुःखभोग आलेला आहे ना, सहन करूया ना. महाराजांना सहनशक्ती साधकाने बाळगलेली फार आवडते. महाराज म्हणतात तुम्ही असं टाळू नका, असं रडत वगैरे बसायचं नाही अजिबात. ठीक आहे, 2 हात करा. आलाय ना प्रारब्ध भोग, म्हणून भालम दशरथात मजा आहे. की जे दशरथ राजाच्या भाळावर लिहिलेलं होतं ना, ते रामाने भोगून संपवलं बघा. कुठलाही भोग शिल्लक ठेवला नाही. म्हणून भालम दशरथात मजा. पुढे काय आहे? मस्तक झालं, भाळ प्रदेश झाला. कौसल्ययो दृशो पातू विश्वामित्र प्रियश्रुती. कौसल्ययो दृशो पातू. आता बघा रामायणाचा परत उल्लेख. पहिला रघुवंशाचा उल्लेख केला, दुसऱ्या चरणामध्ये दशरथ राजाचा उल्लेख केला. आता तिसऱ्या चरणात कौसल्ययो म्हणजे कौसल्या मातेचा उल्लेख आहे, आईचा उल्लेख आहे रामाच्या. अजून राम जन्माला यायचा आहे. कौसल्ययो दृशो पातू. दृशो म्हणजे दृष्टी. कौसल्या मातेला रामानी चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे, असा भावार्थ रामायणामध्ये उल्लेख आहे. रामचंद्रांचा जन्म हा आयोनी जन्म आहे, योनीतनं जन्म झालेला नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला कौसल्या मातेचा प्रसूतीचा काळ आला, आपल्याला माहिती आहे दुपारची रणरणत्या उन्हाची वेळ, आणि ते सगळं सुंदर वर्णन आहे रामायणामध्ये त्याचं. त्यावेळेला त्यांना ग्लानी येते, आणि त्या ग्लानीमध्ये असताना प्रत्यक्ष प्रभू श्रीराम विष्णू रूपामध्ये येतात. शंख चक्र चाप बाण. एका हातात शंख, एका हातात चक्र, आणि पुढच्या 2 हातांमध्ये चाप बाण. असं कौसल्य समोर येतात, दिव्य दृष्टी देतात. म्हणून कौसल्य दृशो पाहतोय. दृशो म्हणजे दृष्टी. कौसल्येला दिलेली ती दृष्टी आहे प्रभूंनी, की माझं हे चतुर्भुज रूप. कौसल्या म्हणते मला सहन होत नाही, रामा मला सहन नाही होत, प्रभू मला हे सहन होत नाही. अर्जुनाला जशी दिव्य दृष्टी दिली ना प्रभूंनी, तसं आहे हे.
आणि मग कौसल्या माता म्हणते, अरे मी आई आहे ना, हे असं शंखचक्र चापबाण मी कसं तुला बाळ म्हणून स्वीकारणार? मला आई मातृत्वाचं हे हवंय. मग प्रभू म्हणतात ठीक आहे. मग ते त्यांचं चतुर्भुज रूप हे करतात, नाहीसं करतात आणि कौसल्या मातेच्या शेजारी बाळ म्हणून ते येतात. असा तो आयोनी जन्म त्यांचा आहे. म्हणून कौसल्यो दृशो पातू. दृशो म्हणजे दृष्टीचा अजून एक अर्थ आहे, दृष्टिकोन. कौसल्या मातेची दृष्टी ही विशाल होती. आपण मगाशी रामायणातला तो प्रसंग बघितला की सांगितलेलं असतं यज्ञपुरुषाने की तुम्ही तिघी राण्या जेव्हा पायसाचं भक्षण करायला उभ्या राहाल तेव्हा ते पटकन करा, नाहीतर काहीतरी विघ्न ओढवेल. कैकई ही अत्यंत रूपवान असते. म्हणजे दशरथ राजाने तिला रूपावर करून घेतलेली, त्याच्यामुळे गर्विष्ठ असते भयंकर आणि स्वर्गात जाऊन आलेली असते. ती म्हणते की जो प्रमुख भाग आहे पायसाचा तो मला मिळाला पाहिजे, कारण मी स्वर्ग बघितलाय. ह्या दोन राण्यांनी स्वर्ग नाही बघितलेला, मला मिळालं पाहिजे. वसिष्ठ मुनी म्हणतात नाही, प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू अवतार धारण करणार आहेत, त्याच्यामुळे जो पायसाचा मुख्य भाग आहे तो कौसल्या मातेलाच मिळणार आहे आणि तुला जो भाग मिळेल तो तू ग्रहण कर, ते तुझ्यासाठी योग्य आहे. गुरु आज्ञा. महाराज म्हणतात ना, गुरूंची आज्ञा पाळा. गुरु आज्ञा पाळली नाही की नुकसान साधकाचं आहे. इथे गुरूंची आज्ञा न पाळल्यामुळे काय झालं? कैकईचं नुकसान झालं. एक घार आकाशामध्ये फिरत असते. ती घार कोण आहे? आपल्याला असं वाटतं की एक पक्षी येतो पायसावर झडप घालून जातो, तसं नाही आहे. ती सुरवचसा नावाची अप्सरा होती. एकदा ती मद्य पिऊन स्वर्गामध्ये इंद्राच्या पुढे दरबारामध्ये नृत्य करत होती. साहजिकच मद्य प्यायल्यामुळे तिचा नृत्य करताना तोल गेला, भिरभिरल्यासारखा आपण म्हणतो ना. शाप मिळाला तिला की तू घार बनून अशीच भिरभिरत फिरत राहशील. ही सुरवचसा नावाची अप्सरा गेली ब्रह्मदेवांकडे. सगळे जातात शेवटी ब्रह्मदेवांकडे. शाप मिळाला की ब्रह्मदेवांकडे, आमचा शाप काढा. मग ब्रह्मदेव म्हणतात ठीक आहे, 1000 वर्षांनी श्री विष्णू प्रभू रामचंद्र म्हणून अवतार धारण करणार आहेत. ही 1000 वर्ष म्हणजे आपली नाही, ब्रह्मदेवाची. 1000 वर्षांनी अवतार धारण होणार आहे. त्यावेळेला पायसाचं विभाजन होईल आणि कैकई नावाची जी राणी आहे ती पायसाचं भक्षण करायला वेळ लावेल. तेवढ्या वेळामध्ये तू त्याच्यावर झडप घाल आणि मग अवतार कुठे होणार आहे? तिथे, अयोध्येच्या इथे. ती 1000 वर्ष सुरवचसा नावाची अप्सरा जी घार बनलेली आहे शापामुळे, ती फिरतीये, वाट पाहतीये कधी मला मुक्ती मिळणार आणि कधी मी ती खीर पिणार. आणि मग ज्या वेळेला कैकई दशरथ राजाकडे अत्यंत क्रोधायमान होऊन बघते की हे काय आहे, तुम्ही मला हा काय भाग दिलाय आणि प्रमुख भाग हा कौसल्या मातेला कसा काय दिलात? ती क्रोध उत्पन्न तिच्यामध्ये होतो. क्रोध झाला की काय होतं? सगळंच नास्त. तेवढ्या वेळात ती सुरवचसा नावाची अप्सरा जी घार झालेली आहे ती येते आणि झडप घालते आणि तो भाग पळवते, मुक्त होते आणि स्वर्गामध्ये निघून जाते. तिचं काम झालं. आता कैकई गडाबडा लोळायला लागते. भावार्थ रामायणामध्ये काय वर्णन आहे त्याचं? केस सगळे मोकळे होतात तिचे. गडाबडा लोळायला लागते, आकांत करायला लागते. माझा घास गेला, आता मला मातृत्व कसं मिळणार? मी आई कशी होणार आता?
माझा तर घास गेला. मुनी म्हणतात मी आधीच सांगितलेलं होतं, मिळालं पायस की ते भक्षण करा. इथे कौसल्याचा दृष्टिकोन आहे. कौसल्य दृशोपातू जे आहे ना, दृष्टिकोन. कौसल्या सांगते कैकेयीला रडू नकोस, मी माझ्यातला देते. सुमित्रा ही कौसल्याच्या मैत्रिणीसारखी असते, बहिणीसारखी असते. कौसल्याने भाग दिलाय म्हटल्यानंतर सुमित्रा पण तिचा अर्धा भाग देते. असा व्यापक दृष्टिकोन आपण साधकांनी ठेवायला पाहिजे, हे रामरक्षा आपल्याला सांगते. कौसल्यो दृशोपातू. नुसतं माझ्या डोळ्यांचं रक्षण कर हे रामा असं नाहीये, तो सरळ अर्थ आहे. त्याच्या मागे हे आहे की आमची दृष्टी व्यापक बनव, आमचा दृष्टिकोन व्यापक बनव. आणि आमची तेवढी साधना झाली. जसं महाराजांना रामाने दर्शन दिलं. महाराज काय सद्गुरू, महाराजांना रामाने तसंच दर्शन दिलं ना, चतुर्भुज रूपात. शंख चक्र चाप बाण वरद हस्त उदार वदन विशाळ भाळ आकर्ण नयन ऐसा भगवान देखीला. रामपाठामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आपण इच्छा तरी करायची किंवा ती इच्छाही करायची नाही, तो देईलच दर्शन आपल्याला जेव्हा आपली तेवढी पात्रता येईल. पण तशी दृष्टी आपल्याला लाभावी की आपल्याला परमेश्वराचं दर्शन व्हावं. आणि व्यवहारामध्ये जगताना सुद्धा आपला दृष्टिकोन असा व्यापक व्हायला पाहिजे. आपण फार संकुचित विचारांनी जगतो, म्हणून आपला दृष्टिकोन व्यापक व्हायला पाहिजे, हे कौसल्या माता आपल्याला सांगते. म्हणून कौसल्यो दृशोपातू. पुढे विश्वामित्र प्रिय श्रुती. आता पहिल्यांदा काय आहे बघा, कौसल्य दृशोपातू आपण बघितलं की दिव्य दृष्टी प्राप्त होवो. आता विश्वामित्र प्रिय श्रुती. ही श्रुती म्हणजे काय, श्रवण करणं. आता इथे बघा रामायणातला पुढचा भाग येतो की मगाशी आपण बघितलं रामाचा आयोनी जन्म झाला, राम लक्ष्मण मोठे झाले. मग विश्वामित्र ऋषी एक दिवस येतात दशरथ राजाकडे आणि त्याला म्हणतात की आम्हाला यज्ञामध्ये फार हे राक्षस लोक फार त्रास देतात. तर त्यांना माहिती असतं ना विष्णूचा अवतार आहे, तर घेऊन जाऊ का राम लक्ष्मणांना म्हणजे रक्षण करण्यासाठी. पुढचा भाग आला बघा रामायणातला. म्हणून विश्वामित्र ऋषी आलेत पुढे. दशरथ राजा म्हणतो ठीक आहे घेऊन जा, काही हरकत नाही. चाललेत आश्रम ऋषींचा यायला बराच वेळ आहे. त्या वाटेवर विश्वामित्र ऋषींनी प्रभू रामांना सगळं ज्ञान दिलेलं आहे. वेदांचं, शास्त्रांचं सगळं ज्ञान दिलंय. ते प्रभूंनी श्रवण केलेलं आहे. म्हणून विश्वामित्र प्रिय श्रुती, श्रवण केलंय. ही प्रार्थना करून काय म्हणायचंय आपल्याला, प्रभूंना काय आपण मागायचं की जसं प्रभू तुम्ही स्वतः विश्वामित्र ऋषींकडनं हे ज्ञान प्राप्त केलं, श्रवण केलं, तसं उत्तमोत्तम ज्ञान मला सुद्धा श्रवण करता येऊ दे. जी दासबोधामध्ये श्रवण भक्ती सांगितली ना समर्थांनी, ती हीच आहे. श्रवण करायचं, उत्तमोत्तम गोष्ट श्रवण करणं. म्हणून विश्वामित्र प्रिय श्रुती. पुढे काय बघा, म्हणजे आता मस्तक झालं, भाळ प्रदेश झाला, डोळे झाले, कान झाले. पुढे काय, घ्राणम पातु मुखत्रात्वा. घ्राणम पातु, घ्राणेंद्रिय म्हणजे नाक. मखत्रात्वा, मख म्हणजे यज्ञ. आता बघा रामायणातला पुढचा भाग. विश्वामित्र ऋषी घेऊन गेले राम लक्ष्मणांना. मखत्रात्ता म्हणजे काय, यज्ञाचं रक्षण करणारा राम माझ्या घ्राणेंद्रियाचं रक्षण करो, म्हणजे नाकाचं रक्षण करो. म्हणजे रामायणातला आता पुढचा भाग आला की यज्ञाचं रक्षण झालं. यज्ञाचं रक्षण केलं हा त्याचा सरळ अर्थ झाला. याचा गूढार्थ काय आहे की जेव्हा आपण यज्ञ करतो, यज्ञ याग करतो, तेव्हा त्याच्यामध्ये निरनिराळ्या द्रव्यांची आहुती देतो. त्याचा एक धूर होतो बघा. तो धूर जेव्हा आपल्या आपण म्हणतो ना नाकातोंडात खूप जात आहे, मी जरा तिकडच्या साईडला जातो, खूप जात आहे डोळ्यामध्ये, नाकामध्ये, ते घ्यायला पाहिजे. कारण नाकातनं जेव्हा ते सगळं जाणार आहे,
उत्तमोत्तम द्रव्यांची जी आहुती दिलेली आहे ना यज्ञामध्ये, ती जेव्हा आपल्या नाकावाटे आत जाणार आहे, आपलं सगळं शुद्ध होतं शरीर, शुद्धीकरणाचा भाग येतो. म्हणून घ्राणम पातु मुखत्रात्वा. आता मुखम सौमित्री वत्सलः. आता बघा, आता लक्ष्मणाचा उल्लेख आला. सौमित्री वत्सल, सुमित्रेचा पुत्र, ज्याच्यावर वात्सल्य केलंय रामाने, असा राम माझ्या मुखाचं रक्षण करो, हा त्याचा सरळ अर्थ आहे. आता मुखाचं रक्षण करताना लक्ष्मणाचं का नामाभिधान वापरलंय, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा लक्ष्मण म्हणजे रामाची वनवासात जाण्याची वेळ येते, तेव्हा लक्ष्मणजी स्वतः त्यांच्याबरोबर जातात. आणि असा उल्लेख आहे रामायणामध्ये की 12 वर्ष त्यांनी निद्रासुद्धा घेतलेली नाही, कंदमुळं वगैरे भक्षण करत होते. काही काही ठिकाणी तर असा उल्लेख आहे की लक्ष्मणजींनी खाल्लेलं पण नाही, आहारही घेतलेला नाही, निद्रा घेतलेली नाही. बघा, गूढ अर्थ, यौगिक अर्थ काय सांगतो? काय सांगतो की एका साधकाचा, त्यांचा प्रचंड ताबा होता लक्ष्मणजींचा, खाण्यावर, वासनेवर, निद्रेवर. एखाद्या साधकाला जेव्हा तो त्याचं साधन करत असतो, तेव्हा लक्ष्मणजींप्रमाणे त्याच्या निद्रेवर, त्याच्या वासनेवर ताबा पाहिजे. म्हणून मुखम सौमित्री वत्सल. त्याच्यानंतर काय? जिव्हा विद्यानिधी पातू. आता मुखानंतर जिव्हा म्हणजे जीभ, त्याचं रक्षण करा हे प्रभो, असं सांगितलेलं. आता प्रभूंना काय विशेषण वापरलं बघा? विद्यानिधी. आपण म्हणतो ना की ह्यांच्या जिभेवर सरस्वती आहे, म्हणजे विद्येचा अधिपती गणेश किंवा विद्येची अधिष्ठात्री देवता सरस्वती जेव्हा तुमच्या जिभेवर किंवा जिव्हेवर वास करते, त्यावेळेला ती व्यक्ती शास्त्र किंवा निरनिराळ्या ग्रंथांचं विवेचन, ह्या सर्व गोष्टी करू शकते. आणि म्हणून जिव्हा विद्यानिधी पातू, की हे प्रभो, तुम्ही विद्यानिधी आहात, तर तुम्ही प्रसन्न व्हा आणि आमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी पठण, आपण एखादा धर्मग्रंथ वाचतो त्याचं छान पठण होऊ दे. त्या जिव्हेनी आपण नाम घेतो. महाराज म्हणतात ना, वैखरीनी नाम घ्या, वाणी शुद्ध होते. बघा, वैखरीनी नाम घ्यायचं, वाणी शुद्ध होते. म्हणून जिव्हा विद्यानिधी पातु. पुढे काय आहे? कंठम भरतवंदितः. पुढचं विशेषण काय वापरलं? भरतवंदितः म्हणजे भरताला वंदनीय असणारे प्रभू श्रीराम, माझ्या कंठाचं रक्षण करो. आता बघा, एक एक अवयव आपण बघत आलो. आपण त्याचे सरळ अर्थ बघतोय, आपण त्याचे गूढार्थ, यौगिक अर्थ बघतोय, आपण रामायणातला एक एक प्रसंग पण बघत चाललेलो आहोत. कंठाचं रक्षण करा. कोणी करायचं? भरतवंदितः. जे भरताला वंदनीय असे माझे प्रभू श्रीराम, यांनी माझ्या कंठाचं रक्षण करावं अशी प्रार्थना केली. का बरं कंठाचं रक्षण करायला भरताचं संज्ञा वापरली? आता परत आपण रामायणामध्ये येऊया. आता बघा, मगाशी वनवासात पाठवलं ना, राम, लक्ष्मण आणि जानकी माता वनवासाला गेले, तेव्हा भरताला मामाच्या घरी परत होता. इकडनं आला राजवाड्यामध्ये, रामराया दिसेना त्याला, सीतामाई दिसेना, लक्ष्मणजी दिसेना. कुठे गेले सगळे? त्याला कळलं, वनात पाठवून दिलेले. कोणी असं केलं? त्याला लक्षात येतं, आपल्या आईनीच केलंय. आपल्या आईनी केलेलं आहे. तो अत्यंत क्रोधायमान होतो, अत्यंत क्रोधायमान होतो. काय म्हणतो तो? भरतु घाती दुष्टे
त्वम कुंभीपाकम गमिष्यसी. तो स्वतःच्या आईला दुष्टे असं म्हटलेलं आहे त्याने. स्वतःच्या पतींचा घात करणाऱ्या हे दुष्टे, तू कुंभीपाक नरकात जाऊन पडशील. इतका तो क्रोधायमान होतो की तो स्वतःच्या आईला म्हणतो की तू नरकात जाशील. तू माझ्या भावाला, माझ्या परमेश्वराला तू पाठवून दिलंस. काय झालं असेल भरताच? काय झालं असेल? आपल्या आईने पाठवून दिलं. नरकात जा आईला म्हणतो. त्याच्या कंठाचा दाह व्हायला लागतो. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण हे बघतो. खूप कडाक्याचं भांडण कोणाबरोबर झालं की घसा कोरडा पडायला लागतो बघा आपला. होतं की नाही? भरताच्या कंठाचा दाह व्हायला लागतो. त्याला सहन होत नाही. रामराया गेले वनवासात, त्याला सहनच होत नाही. तो भेटायला जातो. तो म्हणतो की मी नाही हे असं राज्य करणार, तुम्ही परत चला. रामराय म्हणतात मी पितृआज्ञा पाळणार आहे आणि मी नाही परत येणार. भरत म्हणतो तुमच्या पादुका मला द्या, मी त्या ठेवीन सिंहासनावर आणि राज्यकारभार चालवीन. आणि प्रभू तेव्हा ओळखतात की ह्याच्या कंठाचा दाह झालेला आहे. प्रभू काय करतात? भरताला मिठी मारतात आणि त्याच्या कंठावरनं हात फिरवतात. कंठम भरत वंदितः. कंठावरनं हात फिरवतात, त्याचा कंठ शांत करतात. कंठामध्ये विशुद्धी चक्र आहे बघा. आपण बघितलं मस्तकामध्ये सहस्त्रार चक्र, भाळ प्रदेशावर आज्ञा चक्र आहे, 2 भ्रूमध्याच्या मध्ये. तिसरं जे चक्र आहे कंठामध्ये विशुद्धी चक्र आहे. जेव्हा अशा पद्धतीने आपण अपशब्द उच्चारतो, ज्या वाणीने आपण नाम घेतो, ती वाणी जेव्हा अपशब्द उच्चारण्यामध्ये आपण विटाळतो, तेव्हा विशुद्धी चक्राचा नाश होतो. ते विशुद्धी चक्र रामरायांनी त्याचं परत शुद्ध करून दिलंय, त्याचा कंठ शांत केलेला आहे. म्हणून कंठम भरत वंदितः. पुढे काय आहे? स्कंधौ दिव्यायुध पातू. स्कंध म्हणजे खांदे, दिव्यायुध पातू. दिव्य आयुध धारण केलेली आहेत खांद्यावर. साधकाच्या दृष्टीने ह्याचा विचार करायचा झाला तर जेव्हा तो ध्यानाला बसतो तेव्हा त्याची मांडी, पाठीचा कणा, खांदे हा सगळा भाग असा बळकट पाहिजे, तरच तो जास्त वेळ साधन करू शकेल. मग हे रामा, जसे तुझे खांदे बळकट आहेत आणि दिव्य आयुध धारण करायला तू जसा सक्षम आहेस, तसा सक्षम तू मला कर. म्हणून स्कंधौ दिव्यायुध पातू. आणि पुढे काय आहे? भुजौ भग्नेश कार्मुकः. म्हणजे खांदे आणि भुजा. आता रामाचं पुढचा भाग बघूया रामायणातला. दिव्य आयुध तर तो बाळगतच होता. कोदंडधारी राम म्हणतो ना, ते कोदंड हे प्रचंड जड आणि असं आयुध होतं, त्याचं धनुष्य होतं. भुजौ भग्नेश कार्मुकः. सरळ अर्थ काय आहे? कारमुक नावाच्या धनुष्याचं, ज्याने ते धनुष्य भग्न केलेलं आहे, असे प्रभू श्रीराम माझ्या भुजांचं रक्षण करोत. भुजौ भग्नेश कार्मुकः. हे कार्मुक नावाचं जे धनुष्य होतं, हे खरं तर परशुरामांनी दिलेलं आहे. म्हणजे शंकरांनी परशुरामांना, आणि परशुरामांनी जनकाची मुलगी जानकी म्हणजे आदिमाया चितशक्ती, तिला दिलेलं आहे कार्मुक नावाचं धनुष्य. आणि ती आदिशक्ती होती
चित शक्ती, चितघन चित शक्ती, चित माया, ती इतकं जड असलेलं कारमुक नावाचं धनुष्य घोडा घोडा करून खेळायची. ती काय प्रत्यक्ष चितशक्ती होती, तिला काय शक्ती आहे ती घोडा घोडा करून खेळायची. आता बघा रामायणातला पुढचा प्रसंग पाणी ग्रहणाचा, त्याच्या आधीचा भाग आहे. भुजौ भग्नेश कारमुकः. म्हणजे जेव्हा राम आणि लक्ष्मण जनक राजाकडे येतात आणि जानकीच्या विवाहासाठी पण लावलेला असतो, तो पण हाच लावलेला आहे की हे एवढं कारमुक नावाचं जे धनुष्य आहे अतिमहाप्रचंड, ते जो वर धरेल आणि त्याला प्रत्यंचा लावेल त्याच्याशी सीतामाई विवाह करतील असा पण लावलेला आहे. मोठ्या मोठ्या राजांनी ते आले होते दरबारामध्ये, ते कोणालाही उचलता आलं नाही. रावणाने ते अर्धवट उचललं. ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्यात काही फार जाणार नाही. पण ज्या प्रभू राम ते कारमुक नावाचं धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावून ते कडकड असं भग्न होतं. म्हणजे रामाच्या भुजेमध्ये किती ताकद होती, प्रत्यक्ष महाविष्णू. म्हणून भुजौ भग्नेश कारमुकः. पुढचं जे नामाभिधान आहे करौ सीतापती पातू. म्हणजे आता धनुष्य तर मोडलं, पण जिंकला, आता पाणी ग्रहण करायची वेळ आली. रामायणातला पुढचा प्रसंग. तिथे काय संज्ञा वापरली आहे? करौ सीतापती पातू. आता ते काय झाले? सीतेचे पती झाले. सीतापती असा शब्द वापरलाय बघा. आणि करौ, कर म्हणजे पाणी, म्हणजे प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंचं पाणी ग्रहण केलेलं आहे. करौ सीतापती पातू. सीता ही त्यांची शक्ती आहे, आदिमाया आहे. रामायणामध्ये जो सीतामाईंचा अग्निदिव्याचा जो प्रसंग आहे, किंवा एका रजकाच्या सांगण्यावरनं रामरायांनी त्याग केला, खूप जण त्याच्यावर बोलतात, असं कसं केलं? एवढी पत्नी होती, कसं सोडून दिलं? खरंच रामराया सोडतील का हो सीतामाईला? ह्याचा अर्थ बघूया आपण. आपण जेव्हा म्हणतो की प्रत्येक परमेश्वरावर त्याची शक्ती ही त्याच्यामध्येच असते, त्याचा वियोग कसा होईल? राम ह्या शब्दामध्ये रम हे बीज आहे. रम म्हणजे अग्नी. आणि आपण मगाशी बघितलं की सीतामाई ह्या प्रत्यक्ष चित शक्ती आहेत. आता जो अग्निदिव्याचा जो प्रसंग आहे आणि त्याचं वर्णन आहे की सीतेला अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं. काय हे? आता अग्निदिव्याला सामोरी गेली सीता. अग्नी म्हणजे कोण? रम म्हणजे काय? अग्निबीज. म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामच ना. म्हणजे ती जेव्हा अग्नीमध्ये प्रवेश करती झाली तेव्हा रामामध्ये सामावली गेली नाही का? मग काय वियोग आहे हा? आणि रा आणि म, त्या म मध्ये चंद्रमा आहे बघा. म्हणजे राम ही अशी देवता आहे की अग्नितत्व आहेच आहे, पण त्या चंद्राची शीतलता आहे. जेव्हा सीतामाई अग्नीमध्ये प्रवेश करत्या झाल्या, रामाने त्यांना सामावून तर घेतलं, पण चंद्राची शीतलता दिली. काही झालं नाही त्यांना, त्या शुद्ध चारित्र्यवानच होत्या. हे सिद्ध केलं, हे सिद्ध झालं. म्हणून करौ सीतापती पातू. आता पुढचा रामायणातला प्रसंग. हृदयम जामजग्निजित, जमदग्नींचे पुत्र परशुराम. परशुराम हा रामाच्या आधीचा अवतार आहे. रामायणातला पुढचा प्रसंग. पाणी ग्रहण झालं, दशरथ राजा, सगळी प्रजा जायला लागली त्यांच्या अयोध्येकडे. तिथे परशुरामांना समजलं. काय समजलं?
आपण जे कारमुक नावाचं धनुष्य जानकीला दिलेलं होतं ते मोडलेलं आहे. आता आपण हे शास्त्रामध्ये वाचलेलं आहे की परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि त्यांना हे कळलं की एका क्षत्रिय राजाने आपण जानकीला दिलेलं धनुष्य मोडलेलं आहे. प्रचंड क्रोध उत्पन्न झालेला आहे हृदयामध्ये आणि सामोरे गेले. अयोध्येकडे चाललेले आहेत. एकीकडे राम आहे, समोर परशुराम आहे. काय चित्र असेल ते, काय प्रसंग असेल. दोन्ही भार्गव रामच आहेत, पण एक क्रोधायमान झालेला आहे आणि एक जो राम आहे तो क्रोध विरहित आहे. एक क्रोधायमान आहे आणि एक क्रोध विरहित आहे. काय प्रभूंची लीला आहे बघा, काय प्रभूंची लीला आहे. दोन्ही अवतार एकसारखे समोरासमोर आलेले आहेत. एक क्रोध रहित आहे, एक क्रोध व्यापून आहे. परशुराम म्हणतात, कोण आहे हा की ज्याने मी दिलेलं धनुष्य मोडलं आणि एका क्षत्रियाने मी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे. प्रभू काय करतात, त्यांना शांत करतात. हृदयामध्ये जो क्रोध उत्पन्न झालेला असतो तो हृदयम जाम जगनिजित, शांत करतात. तसा हे प्रभो, आपण जेव्हा विकारवश होतो, आपल्याला जेव्हा क्रोध होतो, आपल्या हृदयामध्ये धडधडायला लागतं बघा. आपण बोलताना म्हणतो शांत हो, शांत हो, हृदय धडधडायला लागलं. ते शांत केलंय रामाने. कोणाचं? परशुरामांचं. आणि म्हणून हृदयम जाम जगनिजित. पुढे काय आहे? मध्यम पातु खर ध्वंसी. हृदयानंतरचा भाग काय आहे? मध्यम पातु खर ध्वंसी. खरं म्हणजे उडणारे राक्षस, ख म्हणजे आकाश. अयोध्या आणि लंका ह्याच्या मधोमध दंडकारण्य येतं आणि असं म्हणतात की त्या खरं राक्षसांचं जे स्थान आहे ते दंडकारण्यात होतं. म्हणजे अयोध्या ते लंका ह्याच्यामध्ये ते मध्योमध असलेले खरं राक्षस आहेत. तसंच पोटाचा भाग हा आपल्या शरीराच्या म्हणजे मस्तकापासून ते पायापर्यंत मधोमध येतो बघा. आणि यौगिक अर्थ असा आहे की एखाद्या साधकाला त्याचं साधन जर व्यवस्थित करायचं असेल तर पोटाचा भाग व्यवस्थित पाहिजे. आपण सगळेजण बघा, जर आपण जपाला बसणार असू, जास्त वेळ आपल्याला साधन करायचं असेल तर आपण खात नाही. खूप पोट भरलं तर आपलं साधन होत नाही. किंवा पोट हे आरोग्यवर्धन असं ते झालं पाहिजे. म्हणून मध्यम पातु खर ध्वंसी. नाभिम जांबवदाश्रय पुढचा भाग आहे. नाभी, नाभिम जांबवदाश्रय, जांबुवंत. जांबुवंताचा आता हे बघा पुढे आपण रामायणातला एक 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 प्रसंग बघतोय. सीतेचं हरण झालेलं आहे. जांबुवंताचा आता इथे उल्लेख आहे बघा. या दोन गोष्टी आहेत. जांबुवंताचा उल्लेख करण्यामागचं कारण, शक्ती जागृतीचा जो भाग आहे ना, म्हणजे जेव्हा सीतेचं हरण झालं आणि दिसतंय समोर की एवढा योजने पसरलेला समुद्र आहे, कसं काय आता ह्या समुद्राला ओलांडून जाणार, कसं जाणार, कोण उडी मारणार एवढी आणि अख्खा समुद्र ओलांडणार. अंगद म्हणतो मी एवढे एवढे योजने उडी मारू शकीन, कोण म्हणतं मी एवढी उडी मारू शकीन. पण पुढे काय, हनुमान आपला काहीच बोलत नाही. वास्तविक पाहता हनुमंताने उड्डाण करून तो लंकेला गेलेला आहे.
पण हनुमान इथे काहीच बोलत नाही का? त्याच्या मागचं कारण आहे. कारण हनुमंत जेव्हा लहान होते तेव्हा सगळ्या ऋषीमुनींना सतावायचे, खोड्या काढायचे त्यांच्या. सगळ्या ऋषीमुनींनी त्यांना शाप दिलेला होता की तुझ्यामध्ये जी शक्ती आहे तिचं तुला विस्मरण होईल आणि जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेला त्याचं स्मरण होईल. मारुती विसरून गेलेले आहेत, विस्मरण झालेलं आहे. तुझ्यामध्ये ती शक्ती आहे ह्याची जाणीव कोणी करून दिली? जांबुवंतांनी करून दिली. ते मारुतीला सांगतात की अरे तुझ्यामध्ये ही सगळी शक्ती जागृत आहे. नाभीम जांबवदाश्रय. आणि नाभीचं काय इथे वापरलंय? प्रयोजन काय? जांबुवंत आणि नाभी. जांबुवंत कोण आहे? ब्रह्मदेवाचा मुलगा. ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून झालेली? विष्णूंच्या नाभीतून झालेली. त्याच्यामुळे नाभीमधनं ज्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली त्यांचा पुत्र जांबुवंत माझ्या नाभीचे रक्षण करो. म्हणजे जांबुवंत ज्या रक्षणाला ज्या रामाच्या इथे आलेले आहे, ज्या रामापाशी आले, तो राम माझ्या नाभीचं रक्षण करो, असा त्याचा अर्थ आहे. नाभीम जांबवदाश्रय. पुढे काय आहे? सुग्रीवेश कटिपातू. आता सीतेचा शोध घ्यायचा आहे. इथे शबरीची गोष्ट आहे बघा. त्या पंपा सरोवराच्या इथे शबरी आश्रमामध्ये राहत असते. ती रामाची वाट पाहत असते. मगाशी ताई म्हणाल्या की मी शबरीविषयी जर काही पुढे बोलले तर मला रडायला येईल. तसंच आहे ते. ती वाट पाहत असते की हे प्रभू श्रीराम, तुम्ही जाता जाता माझ्याकडे या आणि मला पावन करून जा. नवविधा भक्तीचं सगळं ज्ञान दिलेलं आहे श्रीरामांनी शबरीला. आणि ती मुक्त होते. आणि मुक्त व्हायच्या आधी शबरी त्यांना सांगते की इथे जवळच्याच एका पर्वतावर वानरांचा राजा राहतो, सुग्रीव नावाचा. बघा रामायणातला तर पुढचा भाग आहे. हे रामरक्षा म्हणजे सगळं आहे बघा. त्याच्यामध्ये सरळ अर्थ आहे, त्याच्यामध्ये अवयवांचं रक्षण आहे, त्याच्यामध्ये यौगिक क्रियांचा सगळा समावेश आहे, त्याच्यामध्ये षटचक्र जागृती आहे, एका साधकाने कशी प्रगती करून घ्यायची त्याच्या साधनामध्ये. आणि हे सगळं उलगडत नेताना रामायणातले सगळे प्रसंग गुंफत नेलेले आहेत. प्रत्यक्ष शिवाने पार्वतीला सांगितले, ते बुधकौशिक ऋषींनी स्वप्नसृष्टीमध्ये येऊन सांगितल्यानंतर ते लिहून घेतलेले आहेत. सुग्रीवेश कटिपातू. कटी म्हणजे कंबर. आता कंबर आणि सुग्रीव. सुग्रीवेश म्हणजे सुग्रीवाचा ईश. सुग्रीवाचा ईश म्हणजे प्रभू राम हे माझ्या कमरेचे रक्षण करो. का बरं असा शब्दप्रयोग वापरला? का बरं वापरला असेल? सुग्रीवाची कथा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की शबरी जेव्हा सांगते की तुम्ही सुग्रीवाला जाऊन भेटा, तो वानरांचा राजा आहे. आणि रामराया जातात भेटायला. आणि सुग्रीव त्यांना सांगतो की माझ्या भावानी म्हणजे वालीनी माझ्या पत्नीचं पण हरण केलेलं आहे आणि माझं राज्य पण बळकावून घेतलेलं आहे. प्रभू म्हणतात की ठीक आहे, मी तुला तुझं राज्य आणि तुझी पत्नी हे परत मिळवून देईन. आणि तेव्हा सुग्रीव म्हणतो की मी पण तुम्हाला माझी सगळी वानर सेना देईन. माझ्याकडे मोठे मोठे योद्धे आहेत, महापराक्रमी आहेत सगळे, ते मी तुम्हाला देईन. प्रभू त्यांचा शब्द पाळतात. प्रभू वालीचा वध करतात आणि सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून देतात, त्याची पत्नी परत मिळवून देतात. पण पुढे काय होतं? पत्नी परत मिळाल्यानंतर सुग्रीव हा कामवासनेमध्ये दंग होतो. आपण प्रभूंना जे वचन दिलेलं आहे की मी
सीतेचा शोध घेण्यासाठी मी माझं वानरदळ तुम्हाला पाठवीन, सगळं पुरवीन, ह्या वचनाचा त्याला विसर पडतो. तो रतिक्रीडेमध्ये मग्न होतो, तो कामविलासामध्ये मग्न होतो. एका साधकाच्या दृष्टीने फार मोठी अवघड गोष्ट आहे कामवासनेवर ताबा ठेवणं. षडविकारांमधला काम हा एक भाग आहे. आता आपल्याला शरीरशास्त्राच्या दृष्टीने माहिती आहे की हा सर्व भाग हा कमरेच्या गोष्टीशी किंवा अवयवांशी, इंद्रियांशी निगडीत आहे, जो कमरेखालचा भाग आहे. आणि म्हणून तिथे जे संबोधन वापरलेलं आहे ते सुग्रीवाचे. सुग्रीवेश कटिपातू, म्हणजे जो सुग्रीवाचा ईश आहे रामराया, तर सर्व कामवासना किंवा काम ह्याचा अर्थ फक्त शारीरिक गोष्टींशी मर्यादित नाही, सर्व तऱ्हेच्या इच्छा त्या सतत आपल्या भोवती रुंजी घालत असतात. बघा, एखादी गोष्ट प्राप्त झाली की महाराज म्हणतात ना की त्याच्यातच दुसऱ्या गोष्टीचं बीज आहे. एक गोष्ट तुम्हाला मिळाली की असं वाटतं दुसरी मिळायला पाहिजे, दुसरी मिळाली की असं वाटतं तिसरी मिळायला पाहिजे. आपल्या वासना थांबतच नाहीत. काम ह्या शब्दाचा दुसरा अर्थ वासना असा पण आहे, म्हणजे इच्छा, एखाद्या गोष्टीसाठीची इच्छा. ती काय प्रत्येक वेळेला शारीरिकच असायला पाहिजे असं नाही. पण तरीही एका साधकाच्या दृष्टीने विचार केला तर षडविकारांवर जेव्हा त्याला प्रभुत्व मिळवायचं असतं, महाराज म्हणतात ना की विकारांनी नाही तुम्हाला खेळवलं पाहिजे, विकार हे तुमच्या ताब्यात पाहिजे. म्हणून ते सुग्रीवेश कटिपातू आहे. पुढे काय, सक्तीनी हनुमत प्रभू. आता एकीकडे कामविलासामध्ये दंग असलेल्या सुग्रीवाचं हे केलंय, वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलंय की तो वासनेमध्ये इतका दंग होतो की त्याला आपल्या रामाच्या साठी सगळं सैन्य पाठवायचंय, वानरदळ पाठवायचंय, हे तो विसरून जातो, त्याला त्याचा विसर पडतो. मग हनुमंत जातात त्याला सांगायला, लक्ष्मणजी जातात त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. आणि म्हणून जो वीर्यवान आहे, तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, अशा हनुमंताचं वर्णन पुढे केलेलं आहे. बघा, म्हणजे कामविलासामध्ये दंग असलेल्या सुग्रीवाच्या नंतर, सुग्रीवेश कटिपातू नंतर सक्तीनी हनुमत प्रभू असं आहे की जो ब्रह्मचर्याचं कठोर पालन करणारा असा मारुतीराय, तो माझ्या मांड्यांचं किंवा मांडीच्या हाडाचं रक्षण करो, असं वर्णन आहे. काय संबोधनं वापरलेली आहेत शिवाने, महादेवाने काय रामाचं वर्णन केलेलं आहे, जे बुधकौशिक ऋषींनी हे सगळं लिहून काढलं. सक्तीनी हनुमत प्रभू. पुढे उरु रघुत्तम पातू, इथे पुन्हा रघुवंशाचा उल्लेख आहे. उरु रघुत्तम पातू, रक्षक कुलविनाशकृत, म्हणजे ज्या राक्षसांचा संहार केलास रामा, तू माझं रक्षण कर. रक्षक कुलविनाशकृत. जानूनी सेतकृत्पातू. जानूनी म्हणजे काय, जानू म्हणजे गुडघा. आता रामायणातला पुढचा प्रसंग की मगाशी आपण बघितलं, जांबुवंताने हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि एका उड्डाणामध्ये हनुमंताने लंका गाठलेली आहे. आणि तो आपल्याला तो सगळा कथाभाग माहिती आहे की सीतामाईला भेटून तो आलेला आहे परत. तो सांगतो सगळं हे असं असं आहे. आता एवढं सगळं वानर सैन्य घेऊन जायचंय लंकेला. जानूनी सेतकृत्पातू, सेतू बांधलाय. बघा आता रामायणातला पुढचा प्रसंग आला, सेतुकृत्पातू. आता त्याचा गुडघ्यांशी काय संबंध आहे? आता आपण यौगिक अर्थ बघूया. म्हणजे एक अर्थ आपला जो सरळ अर्थ आहे तो आपण बघितला, काय की ज्याने सेतू बंधन केलं, म्हणजे ज्या वानरांकडनं प्रभूंच्या कृपेने आपल्याला हा सगळ्यांनाच कथाभाग माहिती आहे की श्रीराम असं त्या प्रत्येक शिळेवर लिहिल्यानंतर त्या शिळा तरंगायला लागल्या.
आणि त्याचा सगळा पूल तयार झाला आणि सगळे वानर सैन्य हे पलीकडे गेलं लंकेला. मग जानोनी सेतकृत्पातू ह्याच्यामध्ये पूल बांधणं आणि गुडघा हा काय विषय आहे? आता बघा, चालताना किंवा चढताना आपले गुडघे चांगले भक्कम पाहिजेत, हा आपला एक अर्थ आहे. आता आपण थोडा यौगिक अर्थ बघूया. योगशास्त्र काय सांगतं? आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्या पंचमहाभूतांचा कसा कसा भाग आहे शरीरामध्ये ते आपण बघूया. जे आपले पावलं आहेत, चरण, पावलं, तिथून गुडघा, हा सगळा भाग पृथ्वी तत्वाचा आहे. गुडघ्यापासनं नाभीपर्यंतचा भाग हा जलतत्वाचा आहे. नाभीपासून कंठापर्यंतचा भाग आणि कंठ आणि पुढे भ्रूमध्य आणि मस्तक मध्ये अग्नितत्व आहे. नाभीपासनं कंठापर्यंत अग्नितत्व आहे. कंठापासनं ते भ्रूमध्यापर्यंत म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत वायुतत्व आहे. आणि त्याच्यानंतर आकाशतत्व आहे मस्तकापर्यंत, सहस्त्रार चक्रापर्यंत. अशी शरीराची विभागणी आहे. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, मुद्दामून ह्याचा थोडासा उल्लेख करतो की जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा काय होतं? यौगिक क्रियेनुसार अग्नितत्व हे जलतत्वामध्ये परावर्तित होतं. म्हणून आपण म्हणतो बघा, पाय गार पडायला लागले. जेव्हा मृत्यूची ती वेळ येते, तो क्षण जेव्हा येतो, तेव्हा त्या व्यक्तीचे पाय गार पडायला लागतात. आपण पायांना हात लावतो बघा, पाय असे गार पडलेले असतात. कारण पृथ्वी तत्व हे जलतत्वात परावर्तित झालेलं असतं. आता पुढे जलतत्व हे मृत्यूच्या वेळेला अग्नितत्वामध्ये परावर्तित होतं. आता अग्नितत्वाचा भाग कुठे आहे? नाभीपासनं कंठापर्यंत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही छातीवर हात ठेवता तेव्हा ती गरम लागत असते बघा. मृत्यू व्हायच्या वेळेला किंवा त्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण छातीवर त्या व्यक्तीच्या हात ठेवतो तेव्हा आपण म्हणतो पाय गार लागतायत, पण अजून धुगधुगी आहे. का? कारण अग्नितत्व इथे. त्याच्या पुढच्या टप्प्यात, मृत्यूच्या प्रोसेसमधल्या टप्प्यात सांगतोय, अग्नितत्व हे वायुतत्वामध्ये परावर्तित होतं. वायुतत्वाचा भाग हा कंठापासनं भ्रूमध्यापर्यंत आहे. ती मृत्यूची शेवटची वेळ आहे. आणि मग तो वायुतत्वामध्ये परावर्तित झालेलं जे आत्मस्वरूप आहे ते तोंड, डोळे, कान आणि नाक ह्याच्यातनं वायू रूपातनं बाहेर पडतं मृत्यूच्या वेळेला. म्हणून कधी तोंड उघडं राहतं, कधी डॉक्टर म्हणतात की डोळ्यातनं प्राण गेलाय, डोळे उघडे असतात. म्हणजे अग्नितत्व हे वायुतत्वामध्ये परावर्तित होऊन ह्या मधल्या भागातनं ते बाहेर पडतं. आता आपण साधनेच्या अंगाने ह्याचा विचार केला तर जेव्हा एखादा योगी असतो तो काय करतो? तो त्याची प्राणशक्ती जी भ्रूमध्याच्या इथे आहे तिथून ती सहस्त्रार चक्रापर्यंत खेचून धरतो बघा. आणि ते आकाश तत्वामध्ये परावर्तित होऊन सहस्त्रारातनं प्राण बाहेर तो पडतो, म्हणजे जातो त्याचा, आणि तो मुक्त होतो. ते आपल्याला करायचंय. म्हणून ही रामरक्षा आहे. म्हणून ही जानोनी सेतकृत्पातू आहे. ह्याचा दुसरा अर्थ काय आहे? मी तुम्हाला मगाशी म्हटलं, पावलं ते गुडघा हे पृथ्वी तत्व आहे आणि गुडघा ते नाभी हे जलतत्व आहे. आता रामाने काय केलं? सेतू बांधला. म्हणजे पृथ्वीवरनं पाण्यावर जल आणि पृथ्वी यांना जोडलं. यौगिक शास्त्रानुसार सुद्धा पाऊल ते गुडघा आणि गुडघा ते नाभी यांना जोडणारा काय अवयव आहे? गुडघ्याचा सांधा. त्याला जानोनी असं म्हणतात. म्हणून जानोनी सेतकृत्पातू.
जंघे दशमुखांतकः. आता बघा रामायणातला पुढचा प्रसंग. सेतू बांधला, सगळेजण लंकेमध्ये गेले, युद्ध झालेलं आहे आणि रावणाचा वध झालेला आहे, संहार झालेला आहे. रविदादा कायम त्यांच्या कथेमध्ये सांगतात की ह्या गोष्टीकडे वध झाला असं बघू नका, हा उद्धार आहे. प्रभूंनी, रामरायांनी राक्षस कुलाचा, कारण त्यांचा उद्धार कोण करणार, रावणाचा उद्धार झालेला आहे. म्हणून दशमुखांतकः असं आहे. दशमुख, ज्याला 10 मुख होती असा रावण, त्याचा अंत ज्या रामाने केला तो प्रभू श्रीराम माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करो, म्हणजे आता गुडघ्याच्या खालचा अवयवाला. दशमुख म्हणजे काय, तर ही 10 इंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय 5 आणि कर्मेंद्रिय 5 अशी मिळून 10 इंद्रिय आहेत. ही इंद्रिय मिळून आपला देह आहे. आपल्या देहामध्ये ही सगळी इंद्रिय आहेत बघा. आणि त्या देहामध्ये एक रावण लपलेला आहे आपल्या सगळ्यांच्या, आहे की नाही, जो विकारवश होतो. तो रावण ह्या 10 इंद्रियांच्या साहाय्याने सर्व काही भोग भोगतो. हे रामा, प्रार्थना केलेली आहे रामाला की ह्या विकारांचा तू अंत कर, विषय वासनांचा अंत कर. हे दशमुखांतक आहे. आणि सगळ्यात पुढे पादौ बिभीषण श्रीद, पोटऱ्या झाल्या, त्याच्या पुढे पाय म्हणजे पावलं. पादौ बिभीषण श्रीद. श्री म्हणजे लक्ष्मी. आता बघा रामायणातला पुढचा प्रसंग. काय प्रसंग आहे, रावणाचा वध झाला. वास्तविक पाहता बिभीषण हा रावणाचा भाऊ आहे, पण तो भक्ती कोणाची करत असतो, रामाची. परवा दादांनी कथेमध्ये सांगितलं की तो बिभीषण रावणाकडे येतो, तो 3 प्रकारांनी सांगतो. एक तो गुरु आज्ञा म्हणून सांगतो, एक सांगतो की ह्या षडविकारांपासून तू मुक्ती प्राप्त कर. ही जी तू वासना धरलेली आहेस, त्या सीतामाई ह्या प्रत्यक्ष लक्ष्मी आहेत, त्या प्रभू रामचंद्रांच्या म्हणजे विष्णूच्या पत्नी आहेत, योग माया आहेत. रामराया हे प्रत्यक्ष विष्णूचे अवतार आहेत. तू हे डोक्यातनं सगळं काढून टाक, तू सीतामाईंना परत कर. रावण ऐकत नाही. रावण म्हणतो नाही, मी परत करणार नाही. निर्भत्सना करतो बिभीषणाची. त्यावेळेला बिभीषण म्हणतो रावणाला की आता ह्या राक्षस कुलाचा जो नाश आणि तुझाही नाश होणार आहे आता, तर मी आता सत्याची बाजू घेणार आहे, मी तुझ्याबरोबर आता राहू शकत नाही. असं सांगून तो त्याच्या 4 राक्षस मित्रांबरोबर आकाशामध्ये उडतो आणि रामाच्या इथे येतो. तो आकाशातूनच रामाशी बोलत असतो. तेव्हा सुग्रीव रामाला म्हणतो की हा भाऊ आहे रावणाचा, याला घ्यायचं का आपल्यामध्ये. शंका, माणसाला शंका असतात सगळ्या, घ्यायचं का. राम काय म्हणतो, जो माझ्या चरणांना शरण आलेला आहे त्याला मी अभय देणार आहे. म्हणून पादौ बिभीषण श्रीद. पाद म्हणजे चरण. जो माझ्या चरणांना शरण आलेला आहे त्याला मी अभय देणार आहे, त्याला मी सगळं काही देणार आहे. म्हणून रावणाचा वध व्हायच्या आधीच श्री म्हणजे सगळं काही,
लक्ष्मी, राजसत्ता, राज्यपद राम देतात विभीषणाला, त्याचा राज्याभिषेक करतात. आणि म्हणून हे रामा, जसं विभीषणाचा तू उद्धार केलास तसा तू माझा उद्धार कर, हे रामापाशी आपण मागायचं. म्हणून पादौ विभीषण श्रीद आणि पातु रामो खिलम वपुहू, ह्याने रामरक्षेच्या 5.5 श्लोकांमधला हा शेवटचा भाग आहे. इथे खरं तर रामरक्षा संपते. खिलम वपुहू म्हणजे अखिल शरीर, वपू म्हणजे शरीर. म्हणजे आत्तापर्यंत आपण एकेका अवयवाचं बघितलं, त्याचा गूढ अर्थ बघितला, त्याचा यौगिक अर्थ बघितला. रामायण सगळं झालं बघा, शिवानी सगळं रामायण रामरक्षेमध्ये सांगितलं. बुधकौशिक ऋषींनी ते स्तोत्रातनं आपल्यापर्यंत आणलं. आता अखिल शरीराचा रामा तू उद्धार कर, हा देहाचा उद्धार कर, मला मोक्ष प्राप्ती होऊ दे. 3 तऱ्हेचे देह आहेत. एक स्थूल देह जो आपल्या दृष्टीला दिसतो तो, एक लिंग देह आहे आणि एक कारण देह आहे. या सगळ्या देहाच्या पलीकडे तू मला ने, गुणातीत कर, मला मोक्ष प्राप्त व्हावा, मला पुन्हा जन्माला येऊ नको दे, मला तुझ्यामध्ये सामावून घे, ही प्रार्थना केलेली आहे. संपूर्ण शरीराचं रक्षण कर हा एक व्यावहारिक पातळीवरचा भाग झाला. ह्याचा यौगिक भाग बघायचा झाला तर ह्या 3 देहांच्या पलीकडे जे माझं आत्मस्वरूप आहे ते परमात्म स्वरूपात मिसळून जाऊ देत, ही रामाला केलेली प्रार्थना आहे. इथे रामरक्षा, जे रक्षा करण्याचा जो भाग आहे, जे रक्षा कवच आहे, ते इथे संपतं. त्याच्यानंतर पुढच्या 4-5 श्लोकांमध्ये त्याची फलश्रुती आहे. 16व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत रामाची स्तुती आहे. 33व्या श्लोकामध्ये मारुतीची स्तुती आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, हे 33व्या श्लोकात आहे. 34व्या श्लोकामध्ये वाल्मिकी ऋषींची स्तुती किंवा वंदन आहे. त्याच्यानंतर रामरक्षा संपते. म्हणजे वाल्मिकी ऋषींचं हे करताना कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम, अशी त्यांची स्तुती केलेली आहे, त्यांची वंदना केलेली आहे. मग पुढे मागणं मागितलेलं आहे, नमस्कार केलेला आहे की आपदाम पहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. आपदा म्हणजे संकट, संकटांचं हरण करणाऱ्या हे रामा, सर्व काही इच्छा पूर्ण करणाऱ्या रामा, तुला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. आपदाम पहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. मग भर्जनम भव बीजानाम मर्जनम सुख संपदाम तर्जनम्यो दूतानाम राम रामेति गर्जनम. मग पुढे रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै महा रामान्नास्ति परायणम परतरम रामस्य दासोऽस्म्यहम रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर, माझा उद्धार कर हे रामा, तू माझा उद्धार कर. आणि मग पुढे विष्णू सहस्रनामात जे आहे, ईश्वर उवाच राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. इति श्री बुधकौशिक विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. जय श्रीराम.